आजच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमामध्ये मी श्वेता माळी सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या भागात आपण ऑडिट करणाऱ्या एका आपल्या मॅडमची गप्पा मारणार आहोत. त्या बँकेचे किंवा इतर संस्था वगैरे असतात त्यांचे ऑडिट करत असतात. आणि CA हा कोर्स नेमका कसा असतो किंवा CA केल्यानंतर महिलांना काय फायदा होतो, एखाद्या बँकेचं किंवा संस्थेचं किंवा एखादा व्यवसाय असल्यानंतर त्या व्यवसायाचं ऑडिट केल्यानंतर कोणता फायदा होतो, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज आपण चार्टर्ड अकाउंटंट शीतल कोठारी मॅडम यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. मी CA शीतल कोठारी. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. मी इथं समता धाराशिवलाच राहते आणि मला प्रॅक्टिस करून आता 15 वर्ष होत आलं आहे ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट. अरे वा. आणि मग हे CAचा कोर्स तुम्ही कधी केलात? मॅडम, माझं लग्न झाल्यानंतर माझं CAचा कोर्स झाला आहे. माझे मिस्टर पंकज कुमार कोठारी ते एक सिव्हिल इंजिनियर आहे, पण स्वतःचा त्यांचा व्यवसाय आहे. आमचा बिझनेस आहे, फॅमिली बिझनेस आहे. आणि त्यांच्या सपोर्टने आणि बाकी सगळ्या फॅमिली मेंबर्सच्या सपोर्टनं मी लग्नानंतर CA कम्प्लीट केलं. मी CAचा माझा कोर्स कम्प्लीट झाला आणि मी चार्टर्ड अकाउंटंट बनले. CA करायच्यासाठी आपल्याला सिटीमध्येच हे सगळे फॅसिलिटीज अवेलेबल होते CA करायचे म्हणलं तर ॲज अ प्रॉपर मी हैदराबादहून होते, पण इथं आल्यावर घरच्या लोकांच्या आणि मेन माझ्या मिस्टरांच्या आणि सासरे सासूंच्या सगळ्यांच्या खूप सपोर्ट होता मला, तर मी कम्प्लीट करू शकले. अच्छा, मग हा CA कोर्स नेमका काय असतो? CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असतात मॅडम. चार्टर्ड अकाउंटंट इन द सेन्स त्यांचं काम जे आहे ऑडिट करायचे. ऑडिट म्हणजे तुमचे जे व्यवसाय आहे किंवा तुम्ही जे प्रोफेशनमध्ये आहे त्याचे तुमचे किती आय आहे किंवा तुमचे लेनदेन कसं आहे ते तुम्ही बरोबर रेकॉर्डिंग केलेलं आहे का नाही बुक्समध्ये, आणि त्याच्या हिशोबानं तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न ते आपल्याला फाईल करावं लागतं. तर तुम्ही जे करता ते बरोबर रेकॉर्डिंग आहे, ॲज पर रूल्स आहे का नाही ते बघायचं काम ते CA करतात. आणि त्याच्यासाठी डिग्री कंपल्सरी आहे. ऑडिट करायचं तर कोणी ऑडिट करू शकत नाही. आता बाकी ठिकाणी फक्त ऑडिट करण्याची अथॉरिटीज CA आहे. CAचं त्यांच्याकडे कोर्स पूर्ण झालेला आहे त्यांच्याकडेच. ऑडिट अदर दॅन बाकी दुसरे ऑडिटर्स आहे, पण जे स्टॅच्युटरी ऑडिट म्हणतात जे किंवा गव्हर्नमेंटचे जे ऑडिट्स असतात त्या व्यवसायाला जे टर्नओव्हर इन द सेन्स तुमच्या विक्री किती झाली आहे मालाची किंवा तुमचं प्रॉफिट किती आहे, नफा किती आहे, त्याच्यावर जे ऑडिट आहे ते फक्त CA करू शकतो. आणि समजा एखाद्या व्यवसायाचं आपण ऑडिट केलं तर त्या व्यवसायासाठी कोणता फायदा होतो? सगळ्यात आधी तर व्यवसायाचे टर्नओव्हरवर बेस्ड राहणार आहे. ऑडिट तुम्हाला करायची गरज आहे का नाही ते पण आहे मेन. अच्छा, सरासरी मग किती टर्नओव्हरची गरज असते? तुमच्या विक्री जे म्हणते आपल्या मालाची विक्री जर तुमचा व्यवसाय असेल तर 1 कोटी जर असेल, 1 कोटी किंवा 1 कोटीपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ऑडिट कंपल्सरी आहे. पण त्याच्यात पण एक रूल आहे की तुम्ही जर कॅशमध्ये डीलिंग करतात, कॅशचे डीलिंग जर तुमचे डिजिटल आहे किंवा आता ऑनलाईन मोड जे म्हणतात बँक थ्रू होत असेल तर 5% जास्त जर तुमची कॅशची विक्री नाही किंवा कॅशमध्ये लेनदेन नाही तर तुम्हाला ते जे लिमिट आहे 10 कोटीपर्यंत गेलं आहे. म्हणजे तुमचे जर टर्नओव्हर आहे किंवा विक्री आहे व्यवसायाची 10 कोटीपर्यंत जर तुमची विक्री आहे आणि त्याच्यात तुमच्या कॅशचं खूप कमी आहे, 5% कमी व्यवहार आहे कॅशच्या, तर तुम्ही 10 कोटीचे लिमिट आहे. आणि तसंही जर प्रोफेशन आहे, प्रोफेशन म्हणजे काय, जे तुमचे CA सोडून डॉक्टर आहे, लॉयर्स आहे, अदर दॅन बिझनेस जे म्हणतात त्यांना 50 लाख जर तुमची टोटल रिसीट आहे तर ते तुम्हाला अप्लाय. 50 लाखपेक्षा जास्त तुम्हाला वार्षिक तुमची आय आहे. अच्छा, सॉरी, रिसीट म्हणतात, आय नाही, जे तुमचे फीज म्हणतात तुम्ही जे घेतात. 50 लाखपेक्षा जर जास्त तुमची होत असेल तर तुम्हाला आता 75 लाखपर्यंत आला आहे या वर्षापासून, तर तुम्हाला ऑडिट कंपल्सरी आहे. आणि ऑडिट केल्यानं तुम्हाला फायदा एक आहे की तुम्ही ॲज अ सगळ्यात मेन फर्स्ट रेस्पॉन्सिबल सिटीजन आहे. तुम्ही नागरिक आहे देशाचे, तर तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे ॲज अ रेस्पॉन्सिबल सिटीजन. सगळ्यात तुमचं व्यवसाय कुठपर्यंत आहे, कोणत्या लेवलला आहे, म्हणजे तुम्हाला नफा होत आहे, नुकसान होत आहे, कोणत्या ठिकाणी तुम्हाला काय अडचण येते लोन्ससाठी
आणि ॲज अन इंडिव्हिज्युअल किंवा तुम्ही स्वतःसाठी जर म्हणलं, बिझनेस एक वेगळी गोष्ट आहे आणि स्वतःच्यासाठी एक वेगळी, तर तुम्हाला लोन घ्यायचे आहे, विजा घ्यायचे आहे, तर त्याच्यासाठी खूप उपयोगी होतं. तुमचे इन्कम टॅक्सचे जे रिटर्न आहे, तुम्हाला जे तुम्ही भरतात इन्कम टॅक्सचे रिटर्न, ते डिपेंड करतो तुमच्या आयवर. तर त्याच्यासाठी आय तुमची किती आहे त्याच्यावर तुमचे ऑडिट डिपेंड करतोय. अच्छा. व्यवसाय किंवा संस्था किंवा बँकेचं सगळ्यांचं सेम असतं की नाही, सगळ्यांचे वेगवेगळे असतात मॅडम. म्हणजे बँकेला कंपल्सरी आहे, जर नॅशनलाइज बँक आहे तर त्यांना कंपल्सरी आहे RBI कडून, जे आपले रिझर्व्ह बँक आहे त्यांच्याकडून कंपल्सरी असतो. वर्षात एकदा त्यांचे स्टॅच्युटरी ऑडिट होतात. आणि जर मोठी ब्रांच आहे किंवा मध्यम लेवलची असेल तर डिपेंड करतो की तुम्हाला प्रत्येक वर्षी लागणार आहे ऑडिट का 3 वर्षात एकदा, आणि प्रत्येक महिन्याचे पण ऑडिट असतो. अच्छा. हां, तर प्रत्येक बँकेचे वेगळे वेगळे असतात सॉफ्टवेअर, त्याच्या हिशोबाने आपल्याला ऑडिट करावं लागतात. म्हणजे बँकेचा किंवा आपल्या व्यवसायाचा जो टर्नओव्हर आहे त्यावरती डिपेंड राहतं की बँकेच्या त्यांच्या नियमच्या हिशोबाने आहे मॅडम, आणि व्यवसायाच्या आपल्या टर्नओव्हरच्या हिशोबाने राहणार. अच्छा. व्यवसाय जर तुमचा मोठा असेल, तेच म्हणते तुम्हाला, जर 1 कोटीपेक्षा जास्त तुमच्या टर्नओव्हर आहे किंवा विक्री, तुमची मालाची विक्री 1 कोटीपेक्षा जास्त झाली आहे, आणि तर तुम्हाला कंपल्सरी होतो, पण त्याच्यात पण थोडेसे नियम आहेत. आणि मग हा ऑडिट केल्याचा फायदा काय असतो? मेन तर तुम्ही ऑन द सेफर साईड राहतात, की गव्हर्नमेंट ऑफिशियल्स जर आले तर मेन रेट जे म्हणतात आपण कशासाठी पडते, तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दाखवलेलं एक असतात, पण तुमच्याकडे आहे एक. तुम्ही दाखवलं की माझ्याकडे 4च गाडी आहे, पण तुमच्या घरात जर जाऊन पाहिलं तर प्रत्येकाच्या नावावर 2-2 गाड्या आहे, तर तुम्ही डिस्क्लोज नाही केलं, ते एक आहे. आणि ऑडिट मेन काय होतं, तुमचं जे व्यवसाय आहे त्याचे लेवल, आणि आता कंपल्सरी आहे गव्हर्नमेंटला प्रत्येक ठिकाणी ऑडिट लागतात, ऑडिटेड बॅलन्स शीट्स विचारतात. हो, असं आहे. तर म्हणजे ऑडिटचा फायदा इन द सेन्स तुम्हाला मेन तर तुमची स्वतःची पोझिशन कुठे आहे बिझनेसची, आणि तुम्हाला प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये किंवा प्रायव्हेटही असू द्या, टेंडर्स असू द्या, लोन्स असू द्या, काय स्कीम्स असू द्या, अनुदान आहे काय, तर प्रत्येक ठिकाणी ते लागतात. अच्छा. तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की स्कीम वगैरे. आपला कार्यक्रम हा आपल्या मैत्रिणींसाठीचा आहे, तर आपल्या मैत्रिणींसाठी किंवा खास महिलांसाठी स्पेसिफिक अशा विशेष स्कीम असतात का काही? आता गव्हर्नमेंट स्पेसिफाईड स्कीम्स राहणार आहे बरेचदा, पण बँकेतर्फे किंवा व्यवसायाला जे आहे ना, तिथं सवलत म्हणून वेगळं काही नाही, पण एन्करेजमेंटसाठी आहे भरपूर. आता तुम्ही जर स्मॉल स्केल किंवा लघु उद्योग ज्या म्हणतात, तर DICच्या तिथं आपल्या इथं डिस्ट्रिक्ट जे आहे ऑफिस, तिथं भरपूर स्कीम्स आहेत, तिथं ते स्वतः इन्व्हेस्टमेंट देतात, तर तिथं आपण करू शकतो. आपलं स्वतःचे जे भांडवल आहे ते कमी लावतात, बाकी गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट करणार. बचत गटचे स्कीम्स जसं म्हणतात आपण, त्या हिशोबानं महिलांना ते आहे. आणि एक घरात जर समजा पुरुष माणूस पण काम करत आहे आणि लेडीज पण जर काम करत असत, तर इन्कम टॅक्समध्ये पण खूप फायदा होतो. तो कसं आहे, जर समजा तुम्ही पण काम करतात आणि तुमचे मिस्टर किंवा घरचे आणखीन कोण काम करतात, तर ते 2 जणांचं काय इन्कम आहे, तर तुम्हाला कुठे जर गेलं, तुम्हाला जर समजा लोन पाहिजे, तर तुम्ही ॲज अ गॅरंटर होऊ शकतात. तुमच्या मिस्टरांना जर अप्लाय केलं तर ते त्यांच्या सपोर्टिंगला तुम्ही आहे, तर तुम्हाला लोन भेटायची कॅपॅसिटी जास्त राहणार. तुम्हाला जास्त बँक स्वतःहून तुम्हाला येऊन विचारणार की तुम्हाला लोन पाहिजे का, व्याजदर वगैरे पण सवलत देतात, व्याजदरात पण. असंही लेडीजला पण व्याजदरात सवलत असतात बरेच ठिकाणी. असं आहे. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे की आपला महिलांसाठीचा कार्यक्रम आहे, आणि सरासरी CA किंवा चार्टर्ड अकाउंट या क्षेत्राकडे महिलांचं प्रमाण कमी दिसत आहे, तर या अनुषंगाने काय सांगाल तुम्ही? मेन मॅडम, महिलांना माहितीच नाही. महिलांपेक्षा मला वाटतं इथं बऱ्याच जणांना माहीतच नाही का CA काय आहे. पेरेंट्सची एक मानसिकता आहे की सायन्स साईडलाच सगळे मुलांना पाठवतात, म्हणजे तुम्ही डॉक्टर बनवा किंवा इंजिनियर व्हा, पण कॉमर्सला खूप कमी आकारतात. कॉमर्स फील्डला किंवा आर्ट्स फील्डला खूप कमी ह्याच्यात बघतात. माहिती नसल्यामुळे खूप स्कोप आहे. तुम्ही ॲज अ डॉक्टर इंजिनियर कमावणार, पण इन्व्हेस्टमेंट कसं करायचं, सेव्हिंग्स कसं करायचं आणि कसं त्याला वाढवायचं, तुमची जे
सेव्हिंग्स आहे ते कसं प्लॅन करायचं, तुमच्या टॅक्स कसं सेव्ह करायचं. टॅक्स तुम्ही भरपूर पे करायची तयारी आहे, पण सेव्ह पण करू शकता तुम्ही. तुम्हाला प्रॉपर मीन्स म्हणजे वे आउट पाहिजे, कसं तुम्हाला कुठे सेव्ह करता येणार आहे. जानकारी नाही, आर्थिक व्यवहार जो असतो त्याचं नियोजन करायचे, प्लॅनिंग कुणालाच माहित नाही कसं करायचं. ते कॉमर्स नको म्हणतात, पण ते ॲज अ CA त्यांनाच माहित आहे की तुम्हाला गाईड करू शकणार, तुम्हाला दाखवणार की तुम्ही कुठं इन्व्हेस्ट करू शकतात, कुठं तुम्हाला आणखीन स्कोप आहे वाढवायची, तुमची जे इन्कम आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, कुठं तुम्ही प्लॅनिंग प्रॉपर नियोजन तुम्हाला करायला CAचं गायडन्स लागणारच आहे. असं आहे. तर आता काय असं आहे, पॅन, आधार, कोणतीही वस्तू असू द्या तुमचा आधार विचारणार. तुम्ही एक TV खरेदी करायला गेलं तर तुम्हाला आधार नंबर विचारतात. तर आता पॅन आणि आधार लिंक झालाय सगळीकडे. तर काही तुम्ही व्यवहार केलं तर ऑटोमॅटिक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये रिपोर्ट होतो. म्हणजे जे मोठे व्यवहार आहे तर ते जर तुम्ही तुमची आय खूप कमी दाखवली पण व्यवहार मोठं केलं तुम्ही काहीतरी, तर ते तिथं नोटीसमध्ये येतो ते, आणि तुम्हाला मग नोटीस येते. तर CAचे गायडन्स कशासाठी लागतात, तुम्हाला प्लॅनिंग करायला, इन्व्हेस्टमेंट, टॅक्स प्लॅनिंग आणि ग्रोईंगसाठी. आणि बरेच जणाला माहीतच नाही का कॉमर्स फील्डमध्ये किती स्कोप आहे. ॲज अ प्रोफेशन खूप सुंदर आहे मॅडम. याची तयारी कधीपासून करावी लागते? आता तर तुम्हाला 10वी नंतरच तुम्हाला म्हणजे कॉमर्सचे ॲडमिशन, 11वी 12वीला तुम्ही 12वी झाली की तुम्ही 3 महिन्यात तुम्ही CAच्या फाउंडेशन परीक्षा देऊ शकता. 3 लेवलचे कोर्स असतो हे. तर तुमचे 11वी झाली आणि 12वी बरोबर तुम्ही ही जर तयारी केली तर 12वीची परीक्षा तुमची मार्चमध्ये होते, तर तुम्ही लगेच मेमध्ये फाउंडेशनची परीक्षा देऊ शकतात. असं आहे. आणि हे जसं क्लिअर करत गेलं तर तुम्ही म्हणजे जर फर्स्ट अटेम्प्टला तुम्ही क्लिअर केलं तर 22 वर्षात तुम्ही CA होतात. आणि मीही बऱ्याच ठिकाणी असं ऐकून आहे की CA हा कोर्स खूप हार्ड आहे. हार्ड तर आहे मॅडम. हार्ड इन जसं म्हणजे कसं आहे, पासिंग जे क्रायटेरिया आहे ते थोडंसं अवघड आहे. अवघड म्हणजे कसं आहे, आता पहिल्या वर्षात ते 4 पेपर्स असतात. तुम्हाला फाउंडेशनच्या लेवलला 4 पेपर असतात. तर प्रत्येक पेपर 100 मार्क्सचा पेपर आहे. प्रत्येक पेपर 100 मार्क्सचे आहे. तर तुम्हाला हे 4 पेपर्समध्ये प्रत्येक पेपरला कमीत कमी तुम्हाला 40 अंक तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. आणि टोटल 4 पेपर्सच्या मिळून तुम्हाला 200 मार्क्स पाहिजे. अच्छा. जर तुम्हाला एक पेपरमध्ये 40पेक्षा कमी आलं 1 मार्क, पण तुमच्या बाकीच्या पेपरला 60-70 जरी आलं आणि टोटल तुमचे 200 जरी झालं तरी तुम्ही फेल होणार. म्हणजे प्रत्येक पेपरला तुम्हाला 50-50-50-50 आलं तर तुम्ही पास. पण एखाद्या पेपरला तुम्हाला 60 आलं आणि एक पेपरला तुम्हाला 38च पडलं तर तुम्ही फेल झालं. ओके. ज्या विषयामध्ये कमी मार्क असतात तोच फक्त विषय रिपीट द्यायचा की म्हणजे कसं आहे, त्या ज्या पेपरला तुम्हाला 60पेक्षा जास्त आलं, 60 किंवा 60पेक्षा जास्त आलं तर ते पेपर तुम्हाला द्यायची गरज नाही. आणि वर्षात 2दा होतो. आता 3दा सुरू झालंय या वर्षापासून. वर्षात 3दा पेपर्स होतात. एक मे महिन्यात, एक सप्टेंबर महिन्यात, एक नोव्हेंबर महिन्यात. तर तुम्हाला म्हणजे वेळ कुठेही वाया जात नाही तुमचं. तुम्हाला माहीत पडलं की ही पेपर आपलं चांगलं गेलं नाही की लगेच तुम्ही तयारीला लागा. मे महिन्याच्या पेपरमध्ये तुम्हाला चांगलं असं वाटतं की मी सॅटिस्फाईड नाही आहे तर तुम्ही लगेच तयारी करा. सप्टेंबरमध्ये तुम्ही पेपर देऊ शकतात. असं. आणि एक स्टुडंट आपला किती वेळेस अटेम्प्ट देऊ शकते? असं काय लिमिट नाही मॅडम. अनलिमिटेड. ओके. आणि वयाची मर्यादा? वयाची आता सध्या तर म्हणजे कसं आहे, एक लिमिट म्हणजे म्हणतात 35 वर्ष 40 वर्षानंतर कोणी करणारच नाही, पण वयाची लिमिट नाही. अच्छा. समजा आपल्या एखाद्या मैत्रिणीला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर CAचं मार्गदर्शन? CAचं मार्गदर्शन लागतात मॅडम. डिपेंड करतो की तुम्ही कोणत्या लेवलला सुरू करणार आहे. लघु उद्योग आहे, मध्यमस्तरीय का तुम्हाला फुल मोठ्या प्रमाणात करायचं आहे बिझनेस. तर तुम्हाला हे प्लॅनिंग लागतो की तुम्ही जे बिझनेस करतात त्याच्या आधी तुम्ही मार्केट बघा. ते तुम्ही सर्च करणार की माझ्या जे प्रॉडक्ट आहे किंवा जे मी विक्री करणार त्याचे किती स्कोप आहे, मला किती डिमांड राहणार बाहेर. त्या हिशोबानं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, तुमच्या स्वतःचं भांडवल किती आहे. आता मेन तुम्ही बँकेत जाणार लोनसाठी, स्वतःचं सगळं जर तुम्हाला नाही पॉसिबल आहे इन्व्हेस्ट करायला तर तुम्ही बँकेत जाणार तर बँक सगळ्यात आधी विचारणार की तुम्ही आम्हाला ह्याचं प्रोजेक्शन दाखवा. म्हणजे तुम्हाला ह्या 5 वर्षात तुमचे बिझनेस इथून कुठपर्यंत दिसतात तुम्हाला. जर तुमच्या या वर्षात सुरुवातीच्या वर्षात जर तुमचे 100 प्रॉडक्ट विकणार आहे तर 5 वर्षात किती वाढ होणार आहे.
तर त्या हिशोबानं तुम्हाला पैसे किती लागणार आणि त्याच्यासाठी भांडवल किती आहे, आणि जे फिक्स्ड ॲसेट म्हणतात किंवा तुम्हाला काही मशिनरी आहे किंवा जागा आहे त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या खरेदीवर करणार का रेंटवर करणार, ते सगळं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागणार आहे. आणि त्याच्यात तुम्हाला टॅक्स कसं वाचवता येणार, जर टॅक्स लागत असेल किंवा तुम्हाला व्याज लागतंय बँकेच्या, तर कुठपर्यंत आपल्याला लोन घेणं उपयोगी आहे आणि स्वतःचे किती टाकायचे पैसे किंवा बँकेचे किती आपण घेऊ शकतो, ते प्लॅनिंग करून आपल्याला थोडंसं मदत लागते असं. आणि CA हा कोर्स करिअरच्या दृष्टिकोनातून कसा आहे? आता तर खूप स्कोप आहे मॅडम. कसं आहे, सगळेजण आता ऑनलाईन झाल्यावर काय लोकांना माहीत नाही, बसत बसत ते गेम्स खेळतात. ऑनलाईन गेम्स चालू आहे. ऑनलाईन गेम्समध्ये जिंकतात पण गमवतात पण. तर जिंकल्यावर काय होतात, पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होते पण TDS कट होतो. बरेच जणांना माहीतच नसते. पैसे जमा झाले, आता जर समजा त्यांनी जिंकले 1000 रुपये पण त्यांच्या खात्यात 700 रुपयेच पडतात, 300 रुपये कट होतात टॅक्स. तर ते माहीतच नसते आणि लोकांना लागतात की काहीतरी झालं असेल, कुठं कट झालं असेल, बघत पण नाही. पण आता ते रिटर्न जर तुम्ही फाईल केलं, इन्कम टॅक्सचे रिटर्न फाईल केलं, तर तुम्हाला ते रिफंड पण येईल. डिपेंड करतो की तुमच्या बाकीचं कसं आहे सिनेरिओ तुमच्या इन्कमच्या. तर त्याच्यासाठी CA लागणार. अच्छा, हो. आता बँकेच्या तुमचं काय काम असेल तिथं तुम्हाला CA लागणार आहे. काय अनुदान आहे, स्कीम्स आहे, तिथं ऑडिटेड विचारतात, तिथं CA लागतो. म्हणजे CAचे स्कोप भरपूर आहे. आता इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन झाले, ई-कॉमर्स झालं आहे, आता ऑनलाईन झालं आहे, सगळं ऑनलाईन झालं आहे. तर आता तुम्ही इथं बसून कुठलाही व्यवहार करू शकतात, कुणाही बरोबर करू शकतात. पण त्याचं टॅक्स इम्प्लिकेशन्स काय होणार, टॅक्सबद्दल त्याचे काय राहणार, बऱ्याच जणांना माहीत नसतात की मी ही करतोय पण त्याच्यात काय होणार, माझ्यावर असर काय होणार, गव्हर्नमेंटचे काय काय रूल्स आलेले आहे माहीत पडत नाही. आता GST आला, तुम्ही इथून काही जरी विकलं तर ते GST तुम्हाला लागू होणार. तर ते कसं करायचं, नाही तर पेनल्टी बसते. तर आता GST असू द्या, इन्कम टॅक्स असू द्या, आता फॉरेन ट्रेड झालंय, एक्सपोर्ट इम्पोर्ट पण खूप इझी आहे. तर ते सगळ्यासाठी किंवा बँकेचे लोन्स असू द्या, तुमच्या बाकी FD वर इंटरेस्ट येतो. आता वयस्कर लोक आहेत ते ॲज अ सेव्हिंग म्हणून FDs करतात, ठेवतात, बचत ठेव असू द्या किंवा तुमच्या त्याच्यावर इंटरेस्ट येतात. इंटरेस्टवर पण ते काय होतं, TDS कट होतो. त्यांना माहीत नसतात की आपल्याला TDS कट करायची आपल्यावर गरज आहे का नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही जर CA कडे आलं ते सांगणार, किंवा असंही बँकेत पण सांगतात की तुम्ही फॉर्म 15G 15H भरा जर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नसेल तर. पण एक लिमिट असतो, टॅक्सची लिमिटच्या हिशोबाने ते सगळे फॉर्म्स अप्लाय होतात. अच्छा मॅडम, सिबिल स्कोर काय असतं? सिबिल स्कोर म्हणजे काय, तुम्ही बँकेकडं कुणाकडं लोनसाठी गेलं, सिबिल स्कोरचे कंपनीज असतात, ते तुमचे स्कोर्स काढतात, वेगळे वेगळे कंपनीज आहे, ते आपले स्कोर काढतात. म्हणजे कसं आपले फायनान्शियल पोझिशनवर असतं, तुमची आर्थिक पोझिशन कशी आहे त्याच्यावरती दिसून. म्हणजे त्याच्यात सगळे डिटेल्स असतात की तुम्ही कुणाकडून लोन घेतलेलं आहे का, आधी तुमच्या कोणत्या बँकेत लोन होतं का, तुम्ही स्वतः जर नाही घेतलं तुम्ही गॅरेंटर म्हणून होतात का कुठं, तर ते, आणि गॅरेंटर म्हणून जरी असेल आणि ते लोन जर परतफेड नाही झाली तर तेही दिसून येतात. तुमच्या स्वतःच्या नावाचं काही लोन असेल ते जी तुम्ही परतफेड बरोबर केलं का नाही, किंवा तुम्ही 1-2 महिन्याच्या भरलेलं नाही हफ्ते, तर ते तिथं दिसून येतात की तुम्ही पूर्ण डिटेल्स तुमच्या कुठल्या बँकेत काय काय लोन आहे, तुमच्या वैयक्तिक असू द्या, कार असू द्या, कोणतेही असू द्या, बिझनेस लोन, तुम्ही ते भरलं का नाही. तुम्ही जर ते भरले असेल तर तुमचे स्कोर चांगलं राहणार आणि त्याच्या हिशोबाने तुम्हाला बँक लोन देणार. जर तुमचे ते स्कोर डाऊन आहे तर त्याच्या अर्थ काय काढणार बँक, की तुम्ही लोन घेतात पण तुमची परतफेडची इच्छा नाही, तुमच्या फक्त वापरायची इच्छा आहे, परतफेड करायची इच्छा नाही, बुडवणार तुम्ही. बहुतेक तुम्ही काय करणार, बँकला लॉसमध्ये घालणार. तर ते काय करतात, बँक अवॉइड करते द्यायची, म्हणजे ते नको म्हणतात. ज्यांचे स्कोर खूप कमी आहे त्यांना देत नाही. आणि पण जर -1 असेल म्हणजे काय, तुम्ही कोणत्याही बँकेतून आणखीन कुठेही लोन घेतलेलं नाही, तर तुम्हाला चान्सेस आहे. -1 जर असेल तर ते काय आहे मिनिंग, की तुम्ही आणखीन कुठलाही लोन घेतलेला नाही, तुमचे चान्सेस भरपूर आहे. अच्छा, क्रेडिट कार्डच्या वापरचा पण परिणाम होतो सिबिल स्कोरवर. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरतात पण जे परतफेड करायची टायमिंग आहे, पेमेंट करायची, ड्यू डेटमध्ये तुम्ही पेमेंट नाही केलं, कार्ड युसेज भरपूर आहे, लोन्सची युसेज भरपूर आहे, पण तुम्ही EMI प्रॉपर पे करत नाही,
तेच कोण. या सर्वांमध्ये CA ची भूमिका काय असते? सिबिलमध्ये काय आहे ते फक्त गाईड करू शकतात की तुम्ही प्रॉपर पेमेंट करा. अच्छा. स्टॅच्युटरी ड्यूज सारखं जे असतात ते आपण म्हणतो ते तुमचे जर सिबिल स्कोर डाऊन गेलं की तुम्ही लोकांच्या दृष्टीमध्ये काय होणार आहे, तुमचं फायनान्शियल विकनेस दिसून येणार. अच्छा. म्हणजे तुम्ही स्टेबल नाही, तुम्ही पे करू शकत नाही, असं होतं. तुम्ही मगाशी बोलता बोलता इंटरनेटचा उल्लेख केला होता. तर सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन फसवणूक खूप प्रमाण वाढलेलं दिसत आहे. मग आपल्या मैत्रिणींनी यापासून दूर कसं राहावं? सगळ्यात मेन तर आता ऑनलाईन खूप गरजेचे आहेत, ते वापरावंच लागणार आहे. हो. ते शिकायलाच पाहिजे, काळाची गरज आहे, ते शिकायलाच पाहिजे आता सध्या. पण खूप सावधानीपूर्वक करावं लागणार ते जे आहे. सगळ्यात मेन मी म्हणते की तुम्ही कोणतेही ॲप जे वापरतात ते खूप बघून किंवा समजून ते ॲप ओपन करा. कोणतंही ॲप डाउनलोड करून घेऊ नका तुमच्या मोबाईलमध्ये. तुमचे जे पासवर्ड असेल ते खूप स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही कोणालाही डिस्क्लोज करायचे नाही. आता बरेच ठिकाणी असं तर आपल्याला माहीत नसते, आपण वापरतो कॅमेराज लावलेले असतात बरेच ठिकाणी. तर ते जे हॅकर्स असू द्या काय असू द्या, ते फक्त झूम जरी केलं तर आपल्या लक्षात येतात. ईमेल ID असतात, आपण पासवर्ड टाकतो नंतर. पण ते कसं आहे, ते थोडंसं सावधानीपूर्वक करावं लागतात आपल्याला. ते पण आहे, पासवर्ड तुम्ही चेंज करत राहा, स्ट्रॉंग पासवर्ड राहा. आणि मेन आहे की कोणतीही लिंक आली आहे ते लिंकवर क्लिक करू नये. कोणतेही फोन कॉल्स आले आहे, आता बरेचदा असं होतं की बँकेतून फोन आलाय की मॅडम तुमचं KYC नाही किंवा KYC अपडेट करा, तुम्ही आधार पाठवा, हे पाठवा. पण ते तुम्ही आधी कन्फर्म करा किंवा स्वतः जाऊन तिथं बँकेत जाऊन विचारा, काय करायची गरज असेल तर. इथून तुम्ही त्यांना आधार वगैरे पाठवू नका. अच्छा. म्हणजे कसं आहे, आधार पॅन जर गेला, तुम्ही जोपर्यंत ते सगळं करता तोपर्यंत ते हॅक होतं, तुमचं मोबाईल हॅक होऊन ते अमाऊंट ट्रान्सफर होतो. असं होतं. OTP जे आहे, आपण बरेचदा OTP न बघता कशाचे OTP आहे, फक्त OTP आलं ते मेसेज बघतो आपण, पण कशाबद्दल होतं ते OTP ते लक्षात येत नाही. आपण काही सामान मागवलं ऑनलाईन, ते जे आहे का कोणतं बँक ट्रान्झॅक्शनचे OTP आहे, पूर्ण वाचल्याशिवाय आपण OTP सांगतात. बरोबर. असं होतं. तर ते थोडंसं केअरफुल राहायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला पण असे मेसेज येतात की तुम्ही एवढे एखादी रक्कम आहे तुम्ही जिंकली आहे. हां, आणि ते काय करतात, ते सांगतात की तुम्ही आधी एवढे पे करा, 1000 रुपये तुम्ही पे करा, तर तुम्हाला बाकीचे 3000 किंवा 10,000 तुम्हाला परत आधी ते ट्रान्झॅक्शन आम्हाला करावं लागणार. ते तुम्हाला सांगतात की तुम्ही 1000 रुपये पे करा, मग तुम्हाला प्राइज मनी 10,000 भेटेल. तुम्ही जेव्हा 1000 रुपये भरलं की त्यांच्याकडे ते हॅक होतो आपलं अकाउंट. आपण आपलं पासवर्ड टाकतो ऑनलाईन ट्रान्सफर करताना, तर ते लगेच हॅक होऊन आपलं जे बॅलन्स आहे तेही उडून जातं सगळं. तर असं फसवणूक बरेचदा होते. बरेचदा असं होतं की तुम्ही LIC कडून आलं आहे, तुमच्या घरचे कोणी एक्सपायर जर झालं, त्यांच्या नावाचं ते बघतात की त्यांच्या नावाकडून सांगतात की त्यांचं पॉलिसी होती काढलेली, त्याचे पैसे आम्हाला पाठवायचे, तर आम्हाला हे तुम्ही डिटेल सांगा, बँक डिटेल सांगा, आधार नंबर सांगा, हे सगळं सांगतात. तोपर्यंत मोबाईल हॅक होतो. मोबाईलही हॅक होतो. आपली डिटेल्स घेऊन बरेच ठिकाणी असं झालं की FDs पण आपण स्वतः डिटेल्स देतो त्यांना, आधार देतो, पॅन देतो, नाव देतो, आणि ते काय वेळ लागत नाही हॅकर्सला. कोणत्या अकाउंटला कोणत्या बँकेचे अकाउंट आहे ते, मग ते अकाउंट नंबर टाकून बाकीचे डिटेल्स काढू शकतात. तुमची काय FDs असत तेही ते काढून घेतात. असंही झालेलं आहे बँकेत, असं झालेलं आहे प्रकार. म्हणजे सध्याच्या शिकलेल्या माणसांबरोबर झालेलं आहे असं. मग अशिक्षित लोकांनी काय करावं अशा ठिकाणी? त्यांनी तर आणखीन खूप सावधानीपूर्वक राहायला पाहिजे. म्हणजे जे OTP आलं तर ते वाचा तुम्ही सगळ्यात आधी. काय जरी OTP आला किंवा काय मेसेज आला बँकेचा जरी असेल, तर तुम्ही प्रत्येक जाऊन तिथं विचारा. तिथं लिंक करायच्या पेक्षा किंवा काय पेपर्स ऑनलाईन सबमिट करायच्या पेक्षा तिथं जाऊन तुम्ही स्वतः विचारा की ही करायची गरज आहे का. तिथं तुम्ही जाऊन द्या, हार्ड कॉपीमध्ये द्या. आणि ॲज अ CA म्हणून कोणत्या कोणत्या प्रकारचे आपण काम करू शकतो? CA म्हणून ऑडिटमध्ये तर भरपूर आहे. तुम्हाला बँकचे ऑडिट असतात, त्याच्यात स्टॅच्युटरी पण असतात, कंकरंट म्हणतात प्रत्येक महिन्यात होतात ते ऑडिट, तेही आहे. बिझनेसचे ऑडिट्स असतात ते एक वेगळं आहे. तुम्हाला ट्रस्ट ऑडिट्स असतात, जे चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे आहे. गव्हर्नमेंट ऑडिट्स असतात. आता गव्हर्नमेंटचे जे काम असतात ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही चालू असतात. गव्हर्नमेंटतर्फे जे काम आहे त्याचेही ऑडिट होतं. त्याच्याही
अकाउंटिंग पण करायची काम असतात जे CA लोकांना करता येतात. अकाउंटिंग पण करता येतात आणि ऑडिट पण करता येतात. अकाउंटिंग इन द सेन्स जे तुमचं लेनदेन आहे किंवा व्यवहार आहे रोजच्या त्याच्याबद्दलच्या. आणि बँक ऑडिट्स तुम्हाला सांगितलं, कंपनी ऑडिट्स असतात, स्टॉक ऑडिट असतात. म्हणजे मोठे मोठे व्यवसायाचे ज्यांचे लोन आहे बँकेत, तर बँक काय म्हणते, तुम्ही जाऊन तिथं बघा की खरं त्यांच्या तिथं स्टॉक आहे का नाही, ज्याच्यावर आपण लोन दिलेलं आहे ते खरं तिथं आहे का नाही, आणि तिची व्हॅल्यू पण तेवढी आहे का नाही, किंमत तेवढी आहे का नाही, किंवा ते दाखवतात एक आणि असती एक. असं बरेचदा असं होतं की करायची. ते एक असतं रेव्हेन्यू ऑडिट, म्हणजे बँकेचं स्वतःचं एक असतं रेव्हेन्यू ऑडिट. म्हणजे बँकेचं पण काही इन्कम आहे जे घ्यायचं राहिलं होतं किंवा जास्त खर्च झाला असेल, म्हणजे ऑडिट सिस्टम ऑडिट आहे. तुमचे जे कम्प्युटर सिस्टम्स असतात त्याच्याही ऑडिट असतो. त्याच्या DISA कोर्स म्हणून एक करावं लागतात का आम्हालाही, त्याच्यात केल्यानंतरच आम्हाला ते करता येतात. इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट म्हणून असतो तो. तर आपण सिस्टमचे म्हणजे जे आपल्या कम्प्युटराइज्ड एन्व्हायरमेंट आहे त्याच्याही ऑडिट करता येतात आपल्याला. मुलाखतीच्या आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत. तर आपल्या महिलांनी घरगुती असेल किंवा व्यावसायिक असेल किंवा आपल्या मैत्रिणी नोकरी करत असतात, त्यांनी आर्थिक नियोजन कसं करावं? ॲज अ CA म्हणून तुम्ही काय सांगाल? सगळ्यात मेन तर मॅडम फक्त महिलांना काय माहिती आहे, गोल्ड घेणं माहिती आहे, ते सगळ्यात प्रिय वस्तू. ते इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, त्यांच्या सोन्यात घालायचं. पण असं भरपूर स्कीम्स आहे, म्हणजे भरपूर ठिकाणी जिथे इन्व्हेस्टमेंट करू शकतात. महिलांना आता शेअर्स म्हणतात, त्याची जाणकारी नाही म्हणून करत नाही, पण शेअर्सचं पण एक आहे. FDs आहे, जे खूप जास्त प्रमाणात माहिती असेल तर FDs आहे. योजना आहे आता, जसं बरेच पोस्ट ऑफिसची योजना आहे, पेन्शन फंड्स आहे, नॅशनल पेन्शन फंड्स आहे, जे तुम्ही तिथं इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये पण सवलत भेटतात. इन्शुरन्सचे जे आहे ते तिथेही आपल्याला सवलत भेटतात. असं आहे. तर महिलांना स्वतः पुढाकार होऊन करायला पाहिजे. किती आपलं मेन तुम्ही डिसाईड करा की तुम्ही किती प्रतिशत तुमचे सेव्हिंग्स करणार. तुमचं जेवढं तुमचे इन्कम आहे त्याच्यातले किती तुम्हाला सेव्हिंग्स करणार, ते एक फिक्स अमाऊंट तुम्ही ठेवा. आणि त्याच्या मग इन्व्हेस्टमेंट कसं करायचं, बरेच ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. शेअर्स आहे, म्युच्युअल फंड्स आहे, फिक्स्ड डिपॉझिट्स आहे, स्कीम्स आहे जे गव्हर्नमेंटचे पोस्ट ऑफिसचे स्कीम्स म्हणतात ते आहे, खूप आहेत त्याच्यात पण. आणि हे झालं पण ज्यांचे अकाउंट बँकेमध्ये आहेत किंवा ज्या सुशिक्षित आहेत, पण आपल्या शेतामध्ये काम वगैरे करत असतात, ज्यांना की शिक्षणाच्या बाबतीत एवढं जास्त माहिती नसतं, मग अशा आपल्या मैत्रिणींनी कसं नियोजन करावं? मॅडम मी तुम्हाला सांगू का, जे शेतात काम करतात ना ते सगळ्यात जास्त नियोजन करतात. स्वतःचे सेव्हिंग्स त्यांनी म्हणजे ठेवतात, प्रॉपर त्यांचे मॅनेजमेंट करतात. ते कामाचे असू द्या किंवा पैशाचे असू द्या, ते प्रॉपर नियोजन करून ठेवतात. पण आताच्या काळात कसं आहे, तुम्ही नियोजन पुढच्या फ्युचरसाठी बरोबर नियोजन म्हणजे आपल्या फ्युचरसाठी आहे. तर ते तुम्ही कसं करायला पाहिजे, जे अशिक्षित आहे तर त्यांना सगळ्यात मेन तर तुम्ही स्वतःकडे जर ठेवलं ते वाढणार नाही पैसे. तर सगळ्यात आधी तुम्हाला डिपॉझिट जे आहे त्याच्यात पण तुम्हाला स्कीम्स असते, लेडीजला असतात, विधवा जे आहेत त्यांना असते, वयस्कर लोकांना जे आहे त्यांना असतात. तर ते स्कीम्स पण नॅशनलाइज बँकमध्ये, तिथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचं ते एक ऑप्शन आहे. जे शिक्षित महिला आहेत त्यांना सगळ्यात आधी पोस्ट ऑफिसचं सगळ्यात बेस्ट आहे. त्यांना तिथंही स्कीम्स असतात, पोस्ट ऑफिसमध्ये असतात. आणि फिक्स्ड डिपॉझिटचे तुम्हाला सांगितलेलं आहे तसं आहे. आणि मेन मी काय म्हणते, सेव्हिंग्स करायचे जे आहे पद्धत, ते तुम्ही जे व्यवसाय करतात ना त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करा. तुम्ही जे काम करतात ते वाढवायच्यासाठी तुम्ही स्वतःची सेव्हिंग त्याच्यात थोडंसं घाला, तर तुमचा व्यवसायही वाढणार. म्हणजे थोडंसं तुम्ही स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्ही जे काम करतात त्याच्यात आणखीन इन्व्हेस्ट करून काम मोठं करून घ्या तुम्ही. तर ते थोडंसं जास्त तुम्हाला म्हणजे ही राहणार आहे. म्हणजे आपल्याकडे सेव्हिंग पण राहील, आपला व्यवसाय मोठा पण होईल, आणि व्यवसाय आपला मोठा झाल्यानंतर त्यातून बेनिफिट मिळणार आहे. तुम्हाला आणखीन खूप मोठं स्कोप आहे. व्यवसाय जर तुमचं मोठं झालं तर तुम्हाला प्रॉफिट असू द्या किंवा नफा जे भेटणार त्या हिशोबानं तुम्हाला स्वतःला जेवढी खुशी होणार आहे ते वेगळंच राहणार. सेव्हिंग्स तर आहे, पण माझं म्हणणं काय आहे की तुम्ही जेवढं कमवता ना, एक पार्ट तुम्ही सेव्हिंग्सला करा, एक पार्ट तुम्ही परत तुमच्या बिझनेसला किंवा तुमच्या स्वतःच्या कामात इन्व्हेस्ट करा. ते मोठं करा. खूप छान आपण माहिती सांगितली मॅडम. आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत.
ॲज अ CA म्हणून तुम्ही आपल्या मैत्रिणींना एखादा संदेश काय द्याल? ॲज अ CA मी म्हणणार की सगळेजण मेन तर सुशिक्षित व्हा, स्वतःच्या पायावर उभा राहा आणि इन्व्हेस्ट करून तुम्ही स्वतः ग्रो व्हा. ते आहे. आपण ॲज अ महिला आपण एक कुटुंब नाही 2 कुटुंब सांभाळतो. आणि आता खूप आजच्या काल असं आहे की सगळी महिला पायावर उभं राहू शकतात. हो, बरोबर. आणि पुरुषापेक्षा जास्त करू शकतात. कॅपॅसिटी जी आहे महिलामध्ये, तुम्ही एक बरोबर 5 काम करू शकतात, 10 पण करू शकतात. तुमच्या डोक्यात 10 काम असतात, तर तुम्ही 10चे 10 काम करू शकतात. तर ते आहे, तुमची कॅपॅसिटी खूप आहे करायची. ते तुम्ही कुठं थांबून घेऊ नका. स्वतःला थोडंसं धक्का मारा, पुश करा आणि पुढे व्हा. मॅडम, तुमच्याशी बातचीत करून खूप छान वाटलं. आम्हाला CA कोर्सबद्दल आणि महिलांनी आर्थिक नियोजन कसं करावं याबाबत आपला कार्यक्रम ऐकणाऱ्या आपल्या मैत्रिणींना पण खूप छान अशी माहिती सांगितलीत. तुम्ही तुमचा अनमोल वेळ काढून आकाशवाणीमध्ये मुलाखतीसाठी आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला मॅडम सगळ्यांना इथं खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला बोलवला आणि मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.